मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे। महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी याविषयी तसे संकेत दिलेत। या घटनेची कारागृह प्रशासनाकडून अद्याप पुष्टी झालेली नाही, पण यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे। वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांच्यासह सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपी सध्या बीड कारागृहात बंदिस्त आहेत। सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास कैद्यांना नाश्ता दिला जात होता, त्यावेळी वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेवर हल्ला झाला। याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गिते व अक्षय आठवले यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे। या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला या सर्वांमध्ये काही मुद्द्यांवरून बाचाबाची झाली, त्यानंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले। तुरुंग प्रशासनाने अद्याप या घटनेची पुष्टी केली नाही, पण भाजप आमदार सुरेश धस यांनी ही घटना घडल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिलेत। महादेव गिते व अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो। वाल्मिक कराडने अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्यामुळे त्यांच्यात झापडझुपड झाली असेल, असे ते या घटनेची एक प्रकारे पुष्टी करताना म्हणाले। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या तुरुंगात हलवण्याची मागणीही त्यांनी केली आहे।